अरे खुळ्या आईला सगळं उद्या कधी दिसायला लागलं. आईला मी तर स्वर्गात आलो वाटतं. स्वर्गदार असतं अफसर दिसल्यास ते म्हातार सकत नाही. आईला मग आपण नरकात आलो बघ. कधी विचार केलाय पॅराशूट खराब होऊन 3 मित्र जंगलात पडल्यावर काय होईल? अरे कशा येऊ एवढ्या वेळात कसा पडलास? कुठे अडकला होतास? कपाळ कपाळ. अरे मी झाडावरनं सर पडून फांदीवर पडलो, माझ्या गोट्या कपाळ गेलत्या. आता तुम्ही विचार करत असतील एवढ्यावरून पडल्यावर कोणी सरळ राहतं का? यांचा हातपाय कसं काय मोडलं नाही? तर सदर व्हिडिओ हा पूर्णपणे काल्पनिक आहे. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे. विनोद बुद्धी जागृत असेल तरच हा व्हिडिओ पाहावा, कारण ही येडी लोक आहेत. खुळे टाळकेची आरमोटी कुठली. शेवट मजा आली पॅराशूट उडायला. जरा कागद जरा मोठा असतं ना लय मजा आली असती. तुला अक्कल नावाचं बक्कल आहे का? ही पॅराशूट 2 माणसं होतं. तुला नको मरदार सगळं आमच्या पटकुई उडी मारल्यास ना का? तुझ्या लोट्यामुळे पॅराशूट खाली कोसावे. तू कशाला पॅराशूटवर उडी मारली? तुझ्यामुळे मी नसतो ना. अरे तर पण ती मरेल ती. राईट येते ना मोठं बारक. बुद्धीवरनं मोठं बारकं ठरवावं, शरीरानं काय रेडा पण वाटती. सोड सोड. अरे तू भात निघालं बघा, कुठल्या जंगलाला हे पण माहित नाही. होय रे, आपण आफ्रिकेत जंगलात पडलो नसेल ना? अर्धा तासभर उडलं पॅराशूट, अर्ध्या तासात आफ्रिकेत पसते वे. आपण कुठं इथं जवळपास पोचली, पण आयला हे भाग ओळखीचा काय वाटत ना, आपल्या बघण्यात नाही. कसं असेल, बाहेर फिरायला जायचं म्हणजे तुमच्या खिशात पैसे नसते. फिरायला जायचं नावानं आपली बॉम्ब. आता यात फिरायला आज कुठं आलं आणि काय खिशात पैसे नसते. नुसती गाडी आणली म्हणून काम संपलं असं होत नाही. पेट्रोलचे पैसे आम्ही देतोय, लगा तुला जेवणाचे पैसे द्यायला नको. अरे राहून दे आमच्या जेवणाचे पैसे, तुझ्या तरी ताटाचे पैसे देत जा. आहेत खाऊ. अरे सोड अरे सोड सोडा तुमच्या आईला. तुम्ही मोठा आहे कुठल्या पण गोष्टीवर भांडत बसतायचा. समजूतदारपणाने वागायचं आपण कळतंय ना काय तुम्हाला? अरे येऊ बघ की मग ताकदीचा दर धावतोय. जिमला काय जायला आला, स्वतःला बॉडी बिल्डर समजायला लागलाय. आयला याला एक दिवशी भांडणात बंदूक आणून गोळीच घालतो. काय म्हणलं तू? काय म्हणलं? आता काय कान वाजायला लागलेत काय? बोलायचं तोंडावर बोलायचं. आज तुला तोंडावाला मला विचारतोय मी, बोलणारच की तुझं तू मला तर तुला देऊ हाड. हाड म्हणलं तू. हाड कोणा मला सांगा. हाड काय प्राइस काय हाड? आईला नुसती भांडण करत असायची, मरून दे तिकडे. आपण असं रस्त्याने चालायला नको. मग काय हवेत उड्या काय? रस्त्यात चालायला नको तर. ए तू ग बस रे, ग बस तू. रस्त्यानं चालायचं नाही मग. ए शान्या, तू याच्या काय नादाला लागू नको बाबा, खोळा उशील खोळा. अरे मग निघायचं कसं इथलं? मोबाईल वर मॅप टाके की. जाग्याचं नाव माहित नाही आपल्याला. ए तू ग बस रे, ग बस तू आपला. ए माझ्याकडे काय बघू नका. आय म्हटलं 10वी पासून घेऊन देतो फोन. आईच्या गावात फोन माझा जीव काही प्लॅन होता का? कसं काही कुठला फोन माझा? एवढ्यावर पडलं काय नावा बरं होणार होता काय? चला आता रस्त्यानं जायला पाहिजे बिना मॅपचं. अरे काय खोळावून काय लागलं तिथे? सूर्याची दिशा बघतोय. आयला सूर्य ह्या दिशेनं उगवलाय का ह्या? कारण आपण टिकलीवरनं उडी दक्षिण दिशेकडे तोंड करून मारली, म्हणजे जाताना आपल्याला उत्तरेकडे तोंड करून जायला पाहिजे. याला सूर्य इकडे मावळायला लागलाय, म्हणजे सूर्य इकडं उगवलाय. ही पूर्व दिशा, ही पश्चिम, म्हणजे यायला दक्षिण इकडे आपली, म्हणजे आपल्याला इकडे तोंड करून जायला पाहिजे. आयला हुशार पोरग. डोका माझ्याकडे. त्याच्याकडे मी काय म्हटलं?
माझ्याकडे ए तुझ्यापाशी नाही त्याच्यापाशी डोकं आहे चल. आईला तुला वाट माहित आहे का तू टाकते मागे आता माझ्याच्यानं काय चालवायच नाही. आता माझी सगळी ताकद संपल्या. एवढं माराकोंडा चाललो असतो तर पहिला नंबर निघला असता माझा. ए मला पण घ्या आईच्या गावात कुठे पण फिरलं तरी तिथे बसते भाकरतेस बाहेर काय पडणार झाले. ए, मला भुका लागली आहे. अरे मला ताण लागली आहे. मग काय चला माझा धरा तरी एक नंबर. काय म्हटलं मासदार आहे का इथं तास झालं सगळ्या जंगल फिरून पाण्याचा ओढा का जरा दिसला नाही का इथं सगळ्या जंगल फिरून फिरून कशात कोरड पडल्या एक पाण्याचा थेंब देताना कसा वल्ला करायला आणि मासे धरते भुका लागल्यात त्याला मासेदार आहे. आज घरात गमन त्याला मासेदार आहे. कामाला सुट्टे त्याला मासेदार आहे. घरात पाहुणा आलं त्याला मासेदार आहे. नदीला पाणी वाढले त्याला मासेदार आहे. त्या तुझ्यामुळे लगा पाशीची प्रजाती नष्ट व्हायला लागली सारखं मासे धरती मासे झोपल्यावर काय ढगातलं पाडणारच का रे मासे. लय बोललाय. इथे काय खायचं मग? आंब्यात झाड नाही, पेरूचं झाड नाही, चिचेचं झाड नाही, कुठल्याच काय झाड नाही, नुसते नुसते पानं आहेत. झाला माझ्या बरोबर मी निसर्गाचा लय अभ्यास केलाय. मला माहित आहे कुठल्या झाडाची पानं खाऊ शकतो आपण. चला या सभा अख्ख्या जंगलात एकच झाड हिरवं दिसते म्हणलं ह्याच्या पुढच्या खाली पाणी असणार आहे. मी जिसबी आणतो जिसबीनं पाण्याखालचा डबरा करूया आणि पाणी पिऊया. ए जेसीबी आणते तास झालेलं का इथं सगळ्या जंगलात फिरायला लागली. एक डांबरी रस्ता गावला नाही का बाहेर पडायचा रस्ता भेटना आणि जीसीबी आणतोय. जीसीबी काय वरनं हवेत न बोलवणारच का इथं पाणी काढायला. घे बस तू कुठलं झाड आहे बघून दे जरा. मी निसर्गाचा लय अभ्यास केलाय. हा बघ बघ हा या झाडाची पानं खाऊ शकतो आपण. थांबा अरे याला मला तोंडावच्या. चपल अरे मला पाहिजे कुठं तू चपल अरे कुठे मारते ना कमशी. अरे मला वाटलं अजून तू कोंब्यातच आहेस. हे बस हे नासक्या तू गे बस तुला काय माहित नाही काय अभ्यास केला नाहीस कुठली पान घालून मारून टाकते आम्ही. अरे ती काय काय झाडाची पानं एकसारखी दिसत असते तर म्हणून जरा कन्फ्युज झाले. तू काय सांगू नको समज आमच्या बघ तू काय करायची. अरे काय बघतोय इथं पानाशिवाय दुसरं काय खाया नाही. घ्या बस केलं नसते आमचा मी बघतो काय करायचं आहे. माझ्याकडे काय आयडिया आहे आपण मधमाशाचं पोळी उडक्या आणि खाऊया. पोळ्या उडकेस त्यावर डोळे पांढरे होतील आपले. हे बस ते बघतो आमचा मी हे चप्पल घाल चल. हे पोळ्या शोधाच्या नादात गोळा होईल आपण. हे ऐका नाही गावायचं मधमाशाच पोळे खाऊया झाडाची पाने. आयला पुढेच निघाले ती डोक्याची नाही. हे गावलं बरं झालं. लय वर आहे काढणार कसं त्याला. आमचा मी बघतो तू काय बस. रुद्र एक काम कर तू माझ्या खांद्यावर बस आणि काठीने पाड. ए आग्या मग आग्या मग चावलं का नाही डॉक्टरला काही आई बाला पण ओळखू याच नाहीस. हे त्याचं काय ऐकतेस खोयास त्या साधं मऊ आहे तू चढ माझ्यावर. हा काय म्हणलंस. अरे माझ्या चढ म्हटलं माझ्या खांद्यावर चढ. हा असं सगळं पूर्ण बोलत जा अर्थाचा बी अर्थ होतो इथं. हे गे बस याचं काय ऐकतेस चढ तू कुठे अरे खांद्यावर. तू असं सगळं बोलत जा रे सगळं. आयला मी तर बाबा जमिनीवर लांब जाऊन झोपतो आपला. या माशा डंक मारून मला फुगवतील. तुम्ही पण फुगणार जायचा. जा जा बघतो आमचा मी. हे इधर काठी आईला किती वजन आहे रे? हा? अरे सकाळच्या उपस्थित आहे.
खोया डोक्याचीच आहे ती. आग्या मोबाईल मागच्या चावल्यामध्ये यांना कळ. मी तरी तो जमिनीवर झोपतो आपला. अरे हलू नकोस की. अरे हलू नको की मला नेमला वय ना माशा उठतील. अरे हलू नको की. अरे कोण माशा उठतील. अरे झोपलो तरी माशा टाकतील आईच्या गावात. काय भीती वाटलं. वाह क्या लड़का है वेरी हैंडसम बॉय चंदू चाय वाला. एवढ्या मोठ्या जंगलात चहा तू टपरी. चावाल हा फुगलेली तोंडाची माणसं. अहो आम्ही साधीच माणसं आहे. ती मधमाशा तावल्यात म्हणून आमची चेहरा फुगले ती. अहो एवढ्या सुनसान जंगलात तुमच्या बाणाची टपरी टाकली होती का. हे शान्या पिक्चरचा सेट आहे तर टार्झन पिक्चरचं शूटिंग चालू आहे त्यामुळे इथे स्टॉल टाकलाय मी. आज सुट्टी आहे त्यामुळे सामसूम आहे सगळं. कुठे वर काढलंयस. Toing toing ting toing ting tong toing toing ting toing 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 ting toing toing. ए भास्कर शूटिंग झालं आपलं. ते कॅरेक्टर मध्ये मारी आहे. याची केस काढून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही आपलं व्हिडिओ बघताय पण आपलं चॅनल काय सबस्क्राईब करत नाही. तेवढं सबस्क्राईब करून भरपूर प्रेम दाखवा तुमचं. हे आपलं आता बोला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंट करा. आणि आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा.